सोबत कोण होतं म्हणाल बघा. सावली प्रमाणे महाराजांच्या सोबत राहणारा, विजेच्या चपळाईने शत्रूवर वार करणारा, शिवाजी राजासाठी आपला प्राण वाढवून टाकणारा जीवा भाला नावाचा मावळा शिवाजी राजांच्या सोबत होता. अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वासवा शिवा, शिवकाच्या संगती राजाला पाहून, शिवाजी राजाला पाहून आणि म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. आणि खान महाराजांकडे पाहून हसू लागला. खान हाक मारितो हसली, खान हाक मारितो हसली, रोख अरे आमचा राजा पण काही कच्च्या गुरुचा चेला मोठा झाला. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालती त्याची सावध मारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला, एवढ्यात आमच्या महाराजांनी काय केलेलं आहे? महाराजांच्या लक्षात आलं खानाने आपल्या सोबत दगा केला. खान धोकेबाज आहे, खान दगाबाज आहे. धोकेबाजाला धोक्यानंच मारायचं, दगाबाजाला दगानंच मारायचं. म्हणून महाराज सावध झाले आणि चपळाईने आमच्या महाराजांनी काय केलेलं आहे? धोक्याची जाणीव झाल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सावधान झाले आणि महाराजांनी काय केलं? पोटामध्ये बिचवा ढकलला, खानाने हंबरडा फोडला. या अल्लाह बचाओ, काफिर ने दगा किया बचाओ. आणि खानाचा आवाज सय्यद बंडाच्या कानावर पडला. सय्यद बंडाच्या लक्षात आला, मेरे आका खतरे में है, मेरे आका को मेरी जरूरत है. म्हणून त्या सय्यद बंडाने आपली तलवार हातामध्ये घेतली, शामियानामध्ये प्रवेश केला आणि शिवाजी महाराजांवर चालून आला. आमच्या जीवा महाराजांनी पाहिलं, सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करतो हे आमच्या जीवा महाराजांनी पाहिलं आणि आकाशामध्ये उड्डाण केलं आणि वरच्या वर त्या सय्यद बंडाचा हात उडवला आणि सय्यद बंडा जमिनीवर कोसळला गेला. खान रक्ताच्या थावळ्यात पडला. खान पडला ही बातमी कळताच आमच्या मावळ्यांनी एकच गर्जना केली, हर हर प्रतापगडचे युद्ध
माझ्या महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि जगाला संदेश दिला. माझ्या आया बहिणीकडे जर कोण वाईट नजर टाकेल, माझ्या धर्माकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिल, तर त्याची माती याच महाराष्ट्रात केली जाईल. हे माझ्या राजाने पराक्रमाने दाखवतो. महाराजांचा पराक्रम थोडा स्मरणात ठेवा.